लातूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यापुढं छावा संघटनेनं पत्ते भिरकावून आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनाला सडेतोड उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवकचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी दिलेलं आहे. दादा, कशा पद्धतीने तुम्ही उत्तर दिलं? आता दृश्य तर बघितलेलं आहे सगळ्यांनीच. ते बघा, छावा संघटनेचे 2-3 पदाधिकारी ज्यावेळेस पक्षाचा कार्यक्रम चालू होता त्या ठिकाणी ते आले होते. त्यांनी त्या ठिकाणी निवेदन दिलं होतं. त्यानंतर सुनील तटकरे साहेबांची पत्रकार परिषद होती. त्या पत्रकार परिषदेमध्ये ते आले, त्यांनी निवेदन दिलं. तटकरे साहेबांनी ते नम्रपणे स्वीकारलं, त्यांच्याशी चर्चाही केली. परंतु तेवढं केल्याच्या नंतर सुद्धा त्या लोकांनी जाणीवपूर्वक त्यांच्यावरती पत्ते फेकले. पत्ते फेकल्याच्या नंतर तटकरे साहेबांनी त्यांना विनंती केली की बाहेर जा. त्यावेळेस मात्र त्यांनी जात असताना असंविधानिक भाषेचा वापर केला आणि त्या ठिकाणी आमच्या सुद्धा प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत. तुम्हाला तुमचं म्हणणं मांडायचं आहे, भूमिका मांडायचं आहे, आंदोलन करायचं आहे, तर संविधानिक भाषेचा, संविधानिक जो आपला राईट्स आपल्याला दिलेले आहेत त्याचा वापर त्यांनी करायला पाहिजे होता. परंतु असंविधानिक भाषेचा वापर केल्यामुळं आमच्याकडनं या प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत. तुम्ही सत्ताधारी पक्षामध्ये आहात, तुमची सध्या राज्यात सत्ता आहे, अशा पद्धतीनं मारहाण करणं कितपत योग्य वाटतं? बघा, आम्ही सत्ताधारी आहोत म्हणून आम्ही शांतपणे त्यांचं ऐकलं, त्यांचे जितके निवेदनं होते ते स्वीकारले. परंतु तेवढं झाल्याच्या नंतर सुद्धा त्यांचं समाधान झालं नाही. त्यांचा हेतू वेगळा होता. ते जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सभा डिस्टर्ब करायला त्या ठिकाणी आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाला बदनाम करण्यासाठी त्या ठिकाणी आले होते आणि एवढं केल्याच्या नंतर सुद्धा त्यांची काही थांबायचं नाव नव्हतं आणि म्हणून आम्ही त्यांना जशा तसं उत्तर दिलेलं आहे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे पत्त्याचा गेम खेळत असल्यामुळे पत्ते फेकून आंदोलन केलं असं त्यांचं म्हणणं आलेलं आहे छावा कार्यक्रम. हे बघा, ते काय करत होते, कुठल्या वेळात करत होते, त्याच्यावरती त्यांनी स्वतः प्रतिक्रिया दिलेली आहे. त्याच्यावरती आमच्या पक्षाचे नेतृत्व, सन्माननीय दादा जे काही निर्णय घ्यायचा ते घेतील. परंतु ते पत्ते खेळत होते म्हणून तुम्ही इथे येऊन शिवा देणार का? म्हणजे ही कुठली पद्धत आहे? तुम्ही ज्या वापर केलेला आहे, तुम्ही ज्या मार्गाचा वापर केला तो चुकीचा होता. त्यांना निवेदनं दिल्याच्या नंतर, निवेदन स्वीकारल्याच्या नंतर, चर्चा झाल्याच्या नंतर तुम्ही जर पत्ते फेकताय, असंविधानिक भाषेचा वापर करताय, म्हणजे तुमचा हेतू काय होता याच्यावरनं स्पष्टपणे दिसून येते. आणि ते कृत्य केल्यामुळं, तशा भाषेचा वापर केल्यामुळं आमच्याकडनं त्या प्रतिक्रिया निघालेल्या आहेत. पण हे सत्ताधारी पक्षानेच अशा पद्धतीची प्रतिक्रिया म्हणजे दिल्यामुळं आता अनेकांच्या या निगेटिव्ह प्रतिक्रिया तुमच्या पक्षाविषयी येत आहेत. सध्या न्यूज 18 लोकमतवर अनेक जण या ठिकाणी प्रतिक्रिया नोंदवताना दिसत आहेत. नाही, सत्ताधारी आहोत म्हणून त्यांचं नम्रपणे स्वीकारलं, सत्ताधारी आहोत म्हणून त्यांचं 3 ते 4 वेळा ऐकून घेतलं, तरीसुद्धा त्या लोकांचं समाधान झालेलं नव्हतं. तरीसुद्धा आम्ही विनंतीचीच भाषा केली होती. असंविधानिक भाषेचा वापर कुणी केला? त्यांनी केला, म्हणून आमच्या प्रतिक्रिया त्या उमटलेल्या आहेत. सत्ताधारी आहोत म्हणजे आम्ही गुन्हेगारच आहोत असं नाही ना. तुम्ही सत्ताधारी आहोत म्हणून काही येऊन आमच्यावरती बोलाल आणि ऐकून घ्यायला आम्ही पण साधू संत नाहीत ना. संविधानाच्या रस्त्याने तुम्ही सुद्धा जाऊ शकला. आम्ही संविधानाच्याच पद्धतीनं आधी त्यांना उत्तर दिलं होतं, पण ते समजण्याच्या भाषेपलीकडचे होते. त्यांना असंविधानिक भाषा समजली नाही म्हणून आम्हाला असंविधानिक वापर करावा लागला. कारण संविधानिकपणे त्यांचं जर 3 ते 4 वेळा आम्ही ऐकून घेतलंय आणि तरीसुद्धा ते अंगावर पत्ते टाकून जात आहेत, तर त्यांचा हेतू काय होता स्पष्टपणे दिसून येतोय. शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमाताई असतील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी असतील, यांनी ही लोकशाहीमध्ये मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न आहे आणि इथून पुढे सत्ताधाऱ्यांपुढे कोणी आंदोलन करू नये का असा सुद्धा सवाल उपस्थित केला. ते विरोधक आहेत, ते त्यांचं काम करत आहेत. परंतु त्यांच्या नेतृत्वावर, सुषमा अंधारेताईच्या नेतृत्वावर जर खालच्या पातळीवर कुणी शिवा दिली असती तर सुषमाताईनं ऐकून घेतलं असतं का? माझा प्रश्न आहे त्यांना. जर तुमच्या नेतृत्वानं 3 ते 4 वेळा एखाद्या व्यक्तीचं म्हणणं ऐकून घेतलं तरी सुद्धा तो व्यक्ती जात असताना खालच्या पातळीवर शिवा देऊन जातोय, तर त्यावेळेस ते ऐकून घेतले असते का? साहजिक आहे अशा प्रतिक्रिया उमटणं. सत्ताधारी आहोत म्हणजे गुन्हेगार नाही, सत्ताधारी आहोत म्हणजे मिंदे नाहीत, सत्ताधारी आहोत म्हणजे सगळं काही ऐकून घेणारे नाहीत. आमच्या नेतृत्वावर जर खालच्या पातळीवर टीका केली तर आम्ही जशा तसं उत्तर देऊ. सत्ताधारी आहोत, तुम्हाला संविधानिकपणे आमच्यावरती जे काही आंदोलनं करायचे, जे काही वापर करायचे ते करा, आम्ही त्याला उत्तर द्यायला सक्षम आहोत. शेवटचा प्रश्न, तटकरे साहेब, अजितदादा या मारहाणीचं समर्थन करतील का अशा पद्धतीने? नाही, मला ते काय करतील मला माहिती नाही, पण माझा एक कार्यकर्ता म्हणून माझ्या ह्या भावना होत्या, त्या ठिकाणी त्या उमटलेल्या आहेत. माझ्या नेतृत्वानं माझ्याबद्दल काय निर्णय घ्यायचा ते घेतील. परंतु पदाधिकारी, कार्यकर्ता म्हणून माझ्या नेतृत्वावर जर खालच्या पातळीवर कोण बोलत असेल तर त्याला उत्तर देणं माझं कर्तव्य आहे. तर हे होते राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी या मारहाणीचं समर्थन केलं आणि आपल्या नेत्याच्या विरुद्ध जर असंवैधानिक भाषेचा वापर केला गेला तर त्याला जशास तसं उत्तर दिलं जाईल
असं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. शशिकांत पाटील, न्यूज 18 लोकमत, लातूर.